हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मला माहित आहे की माझे शॉपिंगचे ब्लॉग बघून बघून तुम्ही खूप बोर झालाय, कारण कमेंट आलेले आहेत मागच्या एका व्हिडिओमध्ये की खूप इरिटेट व्हायला लागलं, पण ऑप्शन नाही, कारण प्रत्येक शॉपिंगच्या ब्लॉगमध्ये काहीतरी वेगळं असतं आणि त्याची लिंक ना समोरच्याला मिळणं जास्त गरजेचं आहे। मी ज्या लिंक शेअर करते ना एका व्हिडिओमध्ये, त्याच्यातून 160-170 ऑर्डर प्लेस होतात आणि कसं असतं ते विश लिंकद्वारे मी लिंक शेअर करते, मग त्याचं मला 0.5% कमिशन मिळतं। त्याचसोबत तुम्हाला 20 रुपये डिस्काउंट भेटतो प्रत्येक ऑर्डरवरती। माझ्या मी जे लिंक दिली ना त्याच्यातून जर तुम्ही घेतलं ना प्रत्येक ऑर्डरवरती तुम्हाला 20 रुपये डिस्काउंट आहे। तुम्ही आधी असं जाऊन पण चेक करू शकता, नंतर माझ्या लिंकवरून पण जाऊन चेक करा, तुम्हाला तिथे लगेच समजून जाईल की किती डिस्काउंट आहे। कधी कमीही देतात, कधीही जास्त देतात, त्यामुळे एक एक्झॅक्ट मी सांगणार नाही की 20 देतात, कधी 5-10 देऊ शकतात, कधी 2-3 रुपये देऊ शकतात। तर तसं नाही, पण 20 कमी जास्त असा 20चा पकडून चला। त्याच्यामुळे मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते आणि मलाही आवडतं, कारण की कसं आहे, एकदा मी जे ओपन करते का नाही ते मी पुढच्या 2 दिवसात शिवते आणि मग ते शिवून सगळं जातात, त्याच्यामुळे मग असं राडा होत नाही। हे पार्सल तसेच पॅक करून ठेवते मी आणि मग ते हे ज्या दिवशी ओपन करेल त्याच्या पुढचे 2 दिवस माझं कटिंग आणि स्टिचिंग करण्यात जातात। तर हे असं आहे, त्याच्यामुळे तर चला वेळ न घालवता ओपन करूया। मला माहिती आहे तुम्ही बोर झालाय, पण तरीही, कारण की प्रत्येक वेळी काही ना काहीतरी वेगळं हे असतं। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की ह्यावेळी गुड्यांच्या भरपूर ऑर्डर आहेत। मी किती लेट चालू केलं गुड्यांचं, मी जर मार्च पासून जर सुरू केलं असेल तर मला भरपूर ऑर्डर आल्या असत्या, पण ठीक आहे। तर याच्यामध्ये आहे लेस, हे बघा किती सुंदर सुंदर असे 8 पॉकेट आहे त्याच्यामध्ये आणि 8च्या 8 पॉकेट मला 140 समथिंग काहीतरी भेटेल। ऑफर चालू होती त्या दिवशी आणि बऱ्याच गोष्टी मी ह्या ऑफर मध्ये घेतलेल्या होत्या, कारण की त्या दिवशी ना ऑफर चालू होती। हे बघा 1-2 पण सगळे सेम लेस आहे, चेंज काही नाहीये, सगळी सेम, पण चालते। मला गुडीसाठी सगळी सेमच हवे, नाही तर एकाला वाटायचं मला ही लेस लावली, एकाला वाटायचं मला ती लेस लावली। तर हे बघा 6 पॅक आहेत, 140 समथिंग काहीतरी होतं, पण खूप मला छान पडलं असं मला पर्सनली वाटलं, कारण की जरी आपण 9 मीटर जरी पकडलं आणि तरी सुद्धा आपल्याला ते परवडतंय 6, कारण की 9 मीटरचं सुद्धा आपल्याला जे बहुतेक सगळ्या ताईंचं म्हणणं आहे की 18 मीटर भेटतं दुकानामध्ये, तर मग 18 मीटरचे आपल्याला 60-80 रुपये असे लागतात। तर त्या मानाने बरं आहे आणि मेन कुठं जावं लागत नाही, घरच्या घरी भेटते तर चांगलंच आहे। आणि मला तर बाहेर जाऊन आणायचा इतका कंटाळा आहे ना, तिथं एकटी गेली तर बरं आहे, दुसऱ्यासोबत कोणासोबत गेली की नाही लवकर उरक हे ऐकूनच माझं तिथं अर्ध मन नको वाटतं, बाई नको जायला, आपलं ते एकटं जाऊन आणलेलं बरं, कुणाला सोबत नको न्यायला। त्याच्यानंतर हे बघा लेस दोरी घेतलेली आहे, कारण दोरी सुद्धा खूप लागते गुड्यांसाठी, म्हणून डायरेक्ट पॅकच घेतलेत। आणि हा एक पॅक हा 18 मीटरचा आहे बहुतेक, का 9 मीटरचा आहे काय मी नीट वाचलं नाहीये, पण हे बघा दोरीची क्वालिटी बघायला झालं तर मला काही खास वाटली नाही। हे बघा थोडेसे धागे निघताय तिचे। दुसरा बघते तर दोरी चांगली आहे, पण मला याची काही क्वालिटी एवढी काही खास वाटत नाही बरं का, कारण हे धागे निघल्यासारखं वाटतंय मला। तर आता मला इतकी गरज नाही, ऑलरेडी माझे 2 गुंड्या आहेत, त्याच्यामुळे मी हे रिटर्न देणार आहे। मला अजिबात नाही जास्त आवडलेलं ते, तर हे मी रिटर्न करेन। मान्य आहे मला की 100 रुपयात त्यांनी इतकी सगळी दोरी दिलेली आहे, पण क्वालिटी पण तशी पाहिजे ना। ह्याची क्वालिटी चांगली, मला वाटतं गुड्यांसाठी परफेक्ट राहील। तसं एक गुढी पुढच्या वर्षी काही यूज होणार नाही, परत आपण कसं प्रत्येक वर्षी गुढीला आपण नवीन काहीतरी यूज करतो, त्याच्यामुळे पण उगाच ते खराब देणं मला पटत नाहीये। त्यानंतर पुढचं ओपन करूया। मग ज्यावेळेस कटिंगला बसले ना त्यावेळेस एका ताईच्या 2 फिडिंगच्या कुर्त्या होत्या, एक फॅब्रिक मला सापडलं, दुसरं फॅब्रिक सापडतच नव्हतं। म्हटलं आलं का नाही यांचं, एकच काय आलं आणि एकच काय नाही आलं, कारण त्यांच्या लाईननी नंबर आला असता, नंबरनुसार मी लाईननी बघते आता की कोणत्या नंबरला कुणाचं नाव आहे, त्यांची काय ऑर्डर आहे, मग त्यानुसार ते कटिंग आणि स्टिचिंग करते। तर ह्याच्यामध्ये पण फॅब्रिक आहे ब्ल्यू कलरचं, बघा क्वालिटी कशी आहे, कारण प्रत्येक वेळी मिशो ना कमी क्वालिटी देते। हा मला फर्स्ट टाइम सगळं चांगलं भेटतं, त्याच्यानंतर मी जे ऑर्डर करते ना त्याच्यामध्ये मला क्वालिटी डाऊट असतो, तर नाही ह्याचं चांगली आहे क्वालिटी, बघा छान क्वालिटी आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना सेम तसंच आहे। त्याच्यानंतर हे आहे क्रेप फॅब्रिक, जे की आपल्याकडे आलेलं आहे ह्याच्या आधी सुद्धा, आणि हे सुद्धा फिडिंग कुर्तीसाठीच आलंय। तर दरवेळेस 2 लाईन असते, 1 लाईन असते, यावेळेस 2 लाईन आहे, त्याच्यामुळे ओपन करताना पण खूप उशीर होणार आहे बरं का, कारण की यावेळेस मी स्वतःसाठी पण बऱ्यापैकी शॉपिंग केलेली आहे आणि बिझनेसची तर आहेच। त्याच्यानंतर ही लेस आहे, तर ही लेस मी पर्सनली
जो मी कलश कव्हर बनवते ना त्यासाठी घेतली. मी ही रेस ना विचारलं होतं दुकानामध्ये, त्यांनी मला 30 रुपये मीटर सांगितली. ज्याला वरच्या अशा टिक्क्या असतात ना हे, कारण की ही तांब्याला अशी वरती लागली जाते ना, मग ते खूप सुंदर ह्याने लुक दिसतोय. जी नॉर्मल लेस आहे ना इतकी लुक दिसत नाही, तर तांब्याला ही लेस लावली ना खूप सुंदर दिसणार आहे. लेस क्वालिटी पण खूप छान आहे बरं का. खालच्या साईडने असं म्हणजे 2 आहेत मिक्स, ह्याच्यामध्ये 2चा कॉम्बो होता. खरं तर मला हीच पाहिजे होती फक्त, पण ही घ्यावी लागली कारण कॉम्बो मध्ये होता आणि सिंगल भेटतच नव्हती. तर आय थिंक 18 मीटरच आहे लेस सुद्धा, बहुतेक 18 का 9 आहे, 9 आहे बहुतेक, 9 मीटर आहे. ती पण 100च्या खालीच आहे काहीतरी, 100च्या वरती नाहीये. त्यानंतर पुढचं पार्सल ओपन करते. तर ज्या गोष्टी आधी दाखवल्यात ना त्या काय मी ओपन करून दाखवत नाही बरं का. तर ह्याच्यामध्ये पण आपली साडी आहे पर्पल. त्यानंतर ह्या फॅब्रिकच्या ऑलरेडी 2 टॉप शिवलेले आहेत, एक आबोली कलरचा आणि एक ब्ल्यू कलरचा. सेम त्यांनी तोच टॉप ऑर्डर केलेला आहे त्यांच्या मुलीसाठी, 10 वर्षाची मुलगी आहे. हे बघा जॉर्जेटमध्ये कपडा आहे तो, कलर पण एकदम बेस्ट आहे. आधी पण आलेला आहे या माझ्याकडे. हे बघा कलरफुल आहे, मस्त जॉर्जेट आहे, टिकायला खूप दिवस टिकतं जॉर्जेटचे कपडे. मंगळसूत्र अडकले केसात. त्यानंतर पुढचं तर ही आहे गुढीची साडी, पण काही खास नाही. आणि मेन म्हणजे एकच ऑर्डर आहे ह्या साडीची, तर मला एकाच गुढीसाठी ही साडी ठेवणं बरोबर वाटत नाही. त्या ताईंना मी सांगेन की दुसरी हवं तर गुढी घ्या. मी साडी तर ऑर्डर केली, पण साडी छान आहे बऱ्यापैकी, पण एक साडी मग माझी पूर्ण साडी वेस्ट जाते. त्याच्यामुळे बघू आता त्या ताईंचं काय म्हणणं होतंय. त्याच्यानंतर मी त्यांना सांगते की हा कलर अवेलेबल नाही आहे, दुसरा देऊ का वगैरे. कसं एक जर गुढी शिवली एका साडीतून 4 गुढ्या होतात, मग बाकीच्या 3 गुढ्यांचा जे कपडा राहील ना त्याचा काहीच फायदा होत नाही. आणि साडीच आहे 450-500 आणि 350ला तर गुढ्या आहे, मग कुठला हेच निघत नाही, काहीच निघत नाहीये. तर त्यानंतर मी माझ्या डेली यूजच्या ज्या पॅन्ट आहेत ना त्या थोड्या खराब झाल्यात, तर मग ह्या घेतल्यात. मी प्लाझो शिवणार आहे, पण मला शिवाय वेळ नाही. कपडा सुद्धा आहे प्लाझोचा, प्लाझोनी खूप छान वाटतं हलकं फुलकं. तर ह्यावेळेस मी ह्यावाल्या घेतल्यात. माझ्याकडं ह्याच्यातून आधी पण आहेत, पण हा कपडा मी थोडा ह्यावेळेस वेगळा घेतलाय. आणि मेन हे ऑफरमध्ये होतं, 100लाच पॅन्ट होती, तर म्हणलं चला 200 रुपये जाते तर जाऊ द्या. पण आता बसतंय का नाही माहित नाही. दोन्ही, एक ब्लॅक कलर आहे आणि एक हा ग्रीन कलर आहे. तर घरात यूज करायला मी घेतलंय. कपडा खूप हलका आहे, मऊ वाटतं, असं गरम वगैरे जास्त वाटत नाही, कारण हा लायक्रामध्येच येतं हे पण कपडा. माझ्याकडे ऑलरेडी अशातली आहे पॅन्ट आणि त्याची लिंक मला सतत कोणी ना कोणी मागत असतं. पण ती पॅन्टची क्वालिटी थोडी ह्याच्यापेक्षा बरी आहे. ती 150 वाली होती, ही 100 वाली आहे. पण काही खराब नाहीये, बऱ्यापैकी चांगली क्वालिटी. आणि ह्या असल्या पॅन्टी खूप टिकतात, मला तर खूप टिकतात, काही फाटत वगैरे नाही. त्याच्यामुळे मला ना घेणं होत नाही. मग ह्यावेळेस मी घेऊन टाकल्या. घरात एक आहे ती, पण सारखं तीच मरून नको वाटतंय. मग म्हणलं चला दुसरी आपण घेऊया. त्यानंतर आता आंब्याची पण पानं खूप सारी बनवायची आहेत, तर त्याच्यासाठी मी हे ग्रीन सॅटिन फॅब्रिक घेतले. पण हे मला ग्रीन अजिबात वाटत नाहीये. तुम्हाला ग्रीन वाटते का बघा, अजिबात ग्रीन नाहीये, हे काहीतरी वेगळंच आहे. नॉट गुड, चांगलं नाहीये बरं का हे खरंच. त्याला मी रिटर्न देऊन टाकेन, कारण हे ग्रीन वाटतच नाहीये, असं ब्ल्यूश वाटतं. आंब्याचं पान थोडी ना असतं तेव्हा. आंब्याचं पान हे पॅरेट ग्रीन कलर सारखं असतं थोडं. तर यातली 2-3 तर रिटर्नच जाणार आहेत पार्सल. आणि सॅटिन फॅब्रिकचं असं आहे, ते दुकानात पण 100लाच मीटर भेटते आणि ऑनलाईन पण 90ला 80ला मीटर भेटतं. 20 रुपयाचाच काय तो फरक आहे, पण त्याच्यापर्यंत चांगलं आणलेलं बरं आहे दुकानातून आपलं. त्यानंतर पुढचं आहे, तर ह्याची सुद्धा कुर्ती बनणार आहे. हे फर्स्ट टाइम आले फॅब्रिक आपल्याकडे. हे सुद्धा क्रेपमध्ये येते आणि कलर खूप सुंदर आहे, ना व्हाईट आणि मध्ये फ्लावर असे पाहिजे होते. आता शिवल्यानंतर ओपन करून तुम्हाला त्याचा लुक दिसेलच. आता मी असं दाखवते. मस्त आहे फॅब्रिक, 5 मीटर फॅब्रिक आहे, मस्त जब्बर आहे, आवडलं मला तरी हे. आणि त्यांनी स्वतः सिलेक्ट केलं होतं, म्हणजे त्यांनी मिशोवर बघितलं फॅब्रिक, त्यातून मला लिंक दिली की माझ्यासाठी हे फॅब्रिक ऑर्डर करा, आणि मग मी ते ऑर्डर केलेलं आहे. त्यानंतर पुढचं जो की मी स्वतः ड्रेस घातलेला ना तेच आहे हे.
तर हे फॅब्रिक ना तुम्हाला सांगते प्युअर कॉटन मध्ये येतं, त्याच्यामुळे फर्स्ट टाइम या फॅब्रिकचा कलर जातो, फर्स्ट टाइम हा, त्याच्यानंतर जात नाही, असा राहतो त्याच्यानंतर. फक्त फर्स्ट टाइम हे जे जास्त रेडिश हे आणि हे जरा जास्त डार्क रेड वाटते ना, ते डार्क मधला कलर आहे ना एक टाइम जातो, त्यानंतर नेक्स्ट टाइम तुम्ही दुसऱ्या कपड्यासोबत टाकू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. किंवा मग कोणताही असं कॉटनचा कपडा घेतला ना, घालायच्या आधी पाण्यात ठेवायचा 2 तास आणि त्याच्यानंतर सुकवून मग घालू शकता, नेक्स्ट टाइम त्याचा कलर अजिबात जाणार नाहीये. त्यानंतर पुढचं पण जे आपण स्टार्टिंगला ब्ल्यू ओपन केलं ना त्यातूनच आहे आणि फिडिंगच कुर्ती आहे. हे बघा, सेम क्वालिटी, सेम कपडा, सेम डिझाईन, फक्त कलर चेंज आहे. त्यानंतर हे तर ह्यातले सुद्धा आपल्याकडे ऑलरेडी कलर पॅटर्न आले हो, म्हणजे कपडा आला होता पण कलर नव्हता. हा वाला कलर फर्स्ट टाइमच आलेला आहे. सेम क्रेपचं फॅब्रिक आहे, काही चेंज नाहीये. हे बघा, क्रेपचं फॅब्रिक आहे पण खूप मस्त क्वालिटी आहे, छान क्वालिटी आहे, कपडा पण छान आहे, म्हणजे टिकतो खूप. तर ही सुद्धा फिडिंग कुर्तीचं फॅब्रिक आहे, ह्याची सुद्धा मी वाट बघते, कारण फिडिंगवाल्या बायका काय थांबत नाही, लवकर दे सुरू असतं. तर हे पण क्रेप मध्ये येतंय आणि हा कलर सुद्धा आपल्याकडे फर्स्ट टाइम आलाय, पण हे 5 मीटर अजिबात नाहीये, 3 मीटर आहे बहुतेक, पण त्याने स्वतः सिलेक्ट केलं होतं त्यामुळे मला काही ते बोलता आलं नाही. तो व्हाईट होता ना तो, हा त्यांचाच आहे, 2 कुर्त्या होत्या पण त्यांनी स्वतः सिलेक्ट केलं तर मला काही बोलता आलं नाही, जाऊ दे. नाहीतर मग कसं आहे 250ला 5 मीटर भेटतं आणि हे 250ला 3च मीटर भेटले. सिलेक्ट करण्यावर आहे सगळं. खरं तर मी स्वतः सिलेक्ट केलं की मलाही फायदा होतो आणि कस्टमरलाही फायदा होतो असं. त्यानंतर हे नेक्स्ट आहे, ह्याची सुद्धा फिडिंग कुर्ती राहणार आहे. हे बघा, सेम फॅब्रिक, सेम कलर, ह्यातला आधी नव्हता आला पण मस्त आहे, कॉटन आहे पूर्ण. त्यानंतर ह्याच्यामध्ये आहेत ना शॉपिंग बॅग आहेत, पण ओपन करून बघते, कधी कधी मला फसवतात कारण सांगतात एक आणि देतात छोटी साईज, असं होतंय. एक ओपन करते, केवढी साईज आहे बघते, आय थिंक 20 पीस आहे त्याच्यामध्ये. बघा आपण साईज, तर भरपूर मोठी अशी साईज आहे, 3 ड्रेस याच्यामध्ये बसतात, भरपूर मोठी आहे. मला याची छोटी साईज हवी होती, जरा जास्तच मोठी आली, पण चालते, ज्यांचे 3 ड्रेस आहे ना त्यांना जाते बरोबर. तर 20 आहेत आणि 250 का 270ला ह्या 20 बॅग भेटतात. त्यानंतर पुढचं आहे आज आमच्याकडे ढग, तर ह्याच्यामध्ये आहे गोटापट्टीची, मी आंब्याच्या पानासाठी घेतली. हे बघा, पूर्ण गोटापट्टी छान आहे, कारण जास्त पाहिजे होते, खूप सारे आंब्याच्या पानांची ऑर्डर आहे, जवळपास 20 आंब्याचे तोरणं बनवायचे, त्याच्यामुळे ती पुरली नाही. आणि दुकानात पण छान भेटते, पण ह्याचा कलर मला थोडासा डल वाटतोय, दुकानातल्याचा कलर थोडा चांगला आहे. तर बघते, विचार करते की तो आणायचा दुकानात मला का हा ठेवायचा, ते तुम्हाला सांगते. आणि होळीचा रुद्राचा शर्ट खूप लेट आलाय, आमच्या आधी आले होते, त्याचा नव्हता आला पहिला. हे तर काही गावत नाही, मी आपलं कट करूनच घेते. हे वगैरे रुद्राचा शर्ट आहे, किती सुंदर आहे, तो इतका खुश होणार आहे ना, मी त्याला सरप्राईज देईल, ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. आणि कपड्याची क्वालिटी खरंच खूप सुंदर क्वालिटी आहे, पूर्ण मस्त आहे. आणि याच्यावर राधाकृष्ण आहे आणि हे रुद्राला खूप आवडणार आहे, मला माहितीये, मी त्याला दाखवेन ना त्यावेळेस त्याचा आनंद गगनात मावेन असं होईल, बघा तुम्ही, दाखवेन पण. तर याच्यामध्ये आहे लेस, जी आपली ड्रेसमध्ये लागती ती, त्यामुळे ती का ओपन करत नाही. त्यानंतर ही आहे फॅब्रिक, ह्यातली पण फिडिंग कुर्ती आहे, सुंदर असं फॅब्रिक आहे, प्युअर कॉटन. तर मी कॉटन मागवते, माझी एकच पर्सनल वेबसाईट आहे, त्याच्यावरनं मी मागवते, कारण कॉटनचे खूप लोक फसवतात, पण मी एकच आहे त्यांच्याकडूनच सतत घेते, जेणेकरून मला नेक्स्ट टाइम पण तेच यावं, काही फेक नसावं त्याच्यामध्ये. आणि जो माझ्या अंगात आहे ना त्याच्यात तोच आहे, सेम ब्ल्यू कलर मध्ये आहे, फक्त याची सुद्धा कुर्ती होणार आहे. त्यानंतर पुढचं आहे, बहुतेक याच्यामध्ये साडीसारखं काहीतरी दिसते, बघूया ओपन करून. तरी साडी आहे, गुडीची साडी, आणि ह्यांचीच मी वाट बघते, कारण एकदम सगळ्या गुड्या मला शिवायच्या आहेत. आणि समोरचे सारखं कॉल करून कधी डिस्पॅच करणार, बाप रे बाप, काही खरं नाही. तर ह्याच्यामध्ये पण साड्या आहेत बघा, मागच्या ब्लॉग मध्ये पण ह्यातल्या मी 3-4 काढल्या होत्या, पण गुड्याच इतकी पुरत नाही, एका गुडी 4 साड्या बनतात ना, त्यामुळे हा प्रिंट आहे.
त्यानंतर बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हर्टचं पण कॉटनचं दाखवलं होतं, पण ते चांगलं नव्हतं आलं, म्हणून मी नेक्स्ट हे मागवलंय. बघा आता हे तरी चांगलं आहे का कसं आहे. तर ह्या वेळेस 2 पीस आलेत बरोबर आणि कपडा पण चांगला आहे. ह्याच्यामध्ये बघा एक मध्ये बघा किती सुंदर असे हार्ट आहेत हा, आणि एकातले हार्ट बघा. का आता मी काही डबल रिटर्न करू का, ह्यांना काही कळतं का नाही काय माहित असं करून ठेवते. मला नाही इतका राग येतो ना. एक तर त्या ताईंचं ऑर्डर ऑलरेडी लेट झाली, कारण मागच्या वेळेचं फॅब्रिक चांगलं नव्हतं तर ह्यावेळेस मागवावं लागलं. तर कपडा बघू दोन्हीचा सेम आहे का नाही. तर आता हर्ट बिलकुल नाही आवडले मला, त्यातले हर्ट अजिबात नाही आवडले. मी रिटर्न करते आणि दुसरंच घेते. थोडंसं लेट झालं तर चालेल, पण असं काय नको. हे बघा ह्याच्यावरचे जे हार्ट ते किती सुंदर आहेत. कपडा क्वालिटी सुद्धा खूप डल आहे ह्याची कपडा क्वालिटी खूप डल आहे. हे बघा हार्ट बघा काय मॅच तर आहे का, कुठंच काहीच मिळ नाही. गोल गोल असे छान आहेत आणि हे असे लांबते आहेत. आणि जे हँड आहे ना हँडवर्क ते पण पूर्ण आहे, अगदी हाफ त्यांनी केलेलं आहे. अजिबात चांगलं नाही आहे हे. तर मी रिटर्न देईन ह्यावेळेस, पण त्या ताईंना थोडंसं अजून थांबावं लागतंय. तर त्यानंतर पुढचं थोडंसं सावकाश बघूया. तर ह्याच साड्यांची मी वाट बघते, कारण ह्या साडी मी टाकली, पहिली साडी टाकली ह्यातली, आणि इतक्या ऑर्डर गुढीच्या मला वाटलं नव्हतं म्हणजे ह्या साडीच्या येतील, पण इतक्या ऑर्डर, खूप साऱ्या ऑर्डर. 2 मागवल्या ह्यावेळेस. जास्त असं नव्हत्या, काहीतरी 15-20 आसपास होत्या. ह्याला रेड पैठणीची बॉर्डर आहे. दोन्ही साड्या सेम आहेत. आता दोन्हीचं पटकन कटिंग करून घेणार आहे. त्यानंतर अजून एक आहे रेड मध्ये. ही पण गुढीचीच आहे, सेम आहे पॅटर्न, सेम काही चेंज नाही. त्यानंतर पुढची ही सुद्धा गुढीचीच साडी आहे. ग्रीन आहे, ग्रीन आणि त्याच्या रेड, म्हणजे असं मी कॉम्बिनेशन छान बघून घेतलं बघा. प्रत्येक गुढीचं कॉम्बिनेशन खूप छान बघून घेतलंय. हे बघा काय कॉम्बिनेशन आहे, खूप सुंदर. आणि मेन म्हणजे ह्याच्यावरती बुट्टी पण आहे, मध्ये मध्ये नसती तरी चाललं असतं, प्लेनच खूप छान दिसतात, पण आहे मध्ये मध्ये. आणि ह्याचा पदराचा आणि नेसत्या पदरचा, ब्लाउज पीसचा आणि पदराचा काही एक फायदा होत नाही, त्याच्यामुळे 4च गुढ्या होतात, त्याच्यापेक्षा जास्त करूच नाही शकत. त्यानंतर पुढचं आहे, तर यामध्ये सुद्धा ते ग्रीन ब्ल्यू होतं ना तेच जॉर्जेट फॅब्रिक आहे सेम. त्यांना सुद्धा ह्याचं कुर्ती पाहिजे, अम्ब्रेला ड्रेस त्यांचा आहे. त्या ड्रेसची तर प्राइस जास्त आहे, तरी पण घेत आहेत बरं का, कारण मग कपडाच तो महाग आहे ना. 400चा तर कपडा आहे, मग शिवून तो ड्रेस 800-900च्या वर जातो. तसा मी कमीच घेते. तर याच्यामध्ये पण आपली जी साडी आहे ना पार्टीवेअर तीच आहे, ब्ल्यू कलरची. काय ओपन नाही करत तिला, झाली बहुतेक, शेवटचंच राहिलंय. आणि आता हे पार्सलला घ्यायची मला खरंच काही गरज नव्हती, कारण आता 2 बेडशीट आहे. पण मी जसं सांगितलं की त्या दिवशी ऑफर लागली होती म्हणून मला घ्यावं लागलं. तर हे तेच ऑफरमध्ये लागलेलंच ऑफर होती, मग म्हटलं चला ना घेऊया. 400-500ची बेडशीट मला 150-170ला दाखवत होतं शॉप्सीवर. हा मिशोवर नाही, शॉप्सीवर ऑफर असतात, डील्स असतात शॉप्सीवर. किंवा इंस्टाग्राम, तुमच्याकडे टेलिग्राम असेल ना तर टेलिग्रामवर बघा. तर त्याच्यामध्ये ह्या बघा 2 पिलो आहेत. तर मला वाटलं होतं ऑफरमध्ये आहे म्हणलं ना काहीतरी खराबी नक्की असेल, पण हे छान आहे बघा. हे बघा हे वाले तर छान आहे, पण मला गरज नाही ह्याची. दुसरी वाले बेडशी उषा काय जाड आहे, पण लय म्हणजे एकदमच जाड आहे बरं का कपडा. 170ला कायच मिळतं, काहीच मिळत नाही. आणि तसंही माझ्या बेडशीट सारख्या फाटणारच आहे, कारण 2-2 दिवसाला धुतल्यावर काय राहायचंय. हे बघा हा दुसरा आहे, पण जाड कपडा खूप जास्त आहे, खूप म्हणजे खूप जास्त जाड. पॅकिंग पण छान आहे, त्यांनी ह्याच्यामध्ये दिले. आणि ही आहे मेन बेडशीट, पण ही सिंपल आहे. आणि मला आधी टाकून बघायची बेडवर बसती का, कारण माझा तोच प्रॉब्लेम असतो. पण मला इतकी आवडली होती, मी असंच काहीच बघत नव्हत्या, मोबाईलमध्ये बघत होती. वरती टंकन आलं की जल्दी करो डील सुरू हो गई आहे बेडशीट पर. म्हणजे तिथं सारखा डील, म्हणजे पॅन्ट घेतलं ना त्या पण शॉप्सीवरनं डील मधून घेतलेल्या आहेत. तुम्हालाही सांगते, तुम्हाला जर कमी मध्ये शॉपिंग करायचं असेल ना, शॉप्सी उघडा, लगेच शॉपिंग करू नका. त्यांच्यावर एक अशी डील चालू होती ना, पटकन स्पीड डील वगैरे, अशी काही सेकंदापुरतं राहतं ते. कधी कधी 8 सेकंद राहते, कधी 10 सेकंद. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅश ऑन पैसे देऊन करत बसायचं नाही, तर तिथं गुगल पे, फोन पे निवडेपर्यंत ते 8 सेकंद निघून जातात.
डायरेक्ट क्लिक करायचं, डायरेक्ट बाय करायचं, नो टेन्शन. 2 सेकंदामध्ये ते काम होतं. फक्त तुम्हाला वरती टंक नोटिफिकेशन आली, पटकन ओपन करायचं, पटकन बाय करायचं. कारण ते कॅश ऑन मध्ये केल्यानंतर आपल्याला भीती नसती की बाबा हे डील मध्ये आहे मग येईल का नाही, आणि त्याच्यामुळे सगळं कॅश ऑन मध्ये आलेलं आहे. ह्याचे सुद्धा मी पैसे दारावर आल्यानंतर दिलेत, त्याच्यामुळे भीती नाही. तुम्हाला जर अशी शॉपिंग करायची असेल ना, नक्की तुमच्याकडे शॉप्सी पाहिजेच. पण लगेच जाऊन त्याच्यावरती शॉपिंग करायची नाही. मी तुम्हाला जसं सांगितलं तसं वरती नोटिफिकेशन येते जर कशावर डील आहे. पॅन्ट पण मला ते फक्त 200 रुपयाला 2 पॅन्ट भेटतात आणि क्वालिटी पण छान आहे त्याची, काही खराब क्वालिटी नाही. अजून मी 2-3 गोष्टी घेतल्यात, त्या दिवशी डीलमध्येच होत्या, घेतल्यात, पण त्या आल्या की तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. त्यात तर काही आलेले नाही येते. आणि ही बेडशीट 170ला भेटली, कुठेच नाही भेटणार तुम्हाला ही बेडशीट 170ला. कारण मी जी स्वतः शिवली ना बेडशीट ती मी 500ला घेतली सोलापूरवरनं, त्या ताईने दिली होती. 500ला कशी पडली म्हणजे बघा, 400ची बेडशीट होती आणि 110 काहीतरी डिलिव्हरी चार्ज झाला होता, ते सगळं मी दिलं, म्हणजे 500च्या वर पकडून चाला. त्यानंतर 50 रुपयाचं इलास्टिक धरा त्याच्यामध्ये आणि मेहनत 100-150ची पकडा. 700-800ला ती बेडशीट गेलेली आहे मला. त्या मानाने मग ही छान आहे. हिला पण इलास्टिक लावून घेईल, पण मला वाटत नाही बसेल म्हणून, पण डीलमध्ये आहे त्यामुळे रिटर्न करायचं मन नाही करत मला. तर ही आहे किंग साईजची. तुमच्या कोणाचा किंग साईजचा बेड असेल मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला हे देऊन देईल. जेवढ्याला आहे तेवढ्याला देईन, फक्त थोडासा कुरिअर चार्ज वगैरे तुम्हाला द्यावा लागेल. माझ्याकडून जायला वजन जास्त आहे त्यामुळे 150च्या वर कुरिअर चार्ज होईल. म्हणजे 170 जरी पकडलं तर 200 पकडून चला, तुम्हालाही 350ला बेडशीट माझ्याकडून मिळेल, कारण मला ही डीलमध्ये भेटलेली आहे त्याच्यामुळे. आणि अशा डीलमध्ये गोष्टी भेटलेल्या मी मागवेल, तुम्हाला त्या देऊन देईल असं आहे. पण क्वालिटी खूप छान आहे बरं का, तुम्हाला आवडणार नाही असं होणारच नाही. आणि मी माझ्या बेडला बसेल असं मला वाटत नाही. किंग साईज आहे, सगळ्यात मोठी किंगच येते, त्याच्यापेक्षा मोठी येतच नाही. ऑनलाईन पार्सलमध्ये कुठलीच मोठी येत नाही, किंग लास्ट. आणि मला नाही वाटत बसेल, तरी पण टाकून बघते बसते का, पण ही एवढीशी छोटी दिसती, मला हिथंच बघूनच वाटत नाही की बसेल. पण तुमच्यापैकी कुणाचाही बेड किंग साईजचा किंवा डबलचा असेल ना, नक्की बेडशीट माझ्याकडून घ्या, मी तुम्हाला कमी किमतीमध्ये द्यायला तयार आहे. तर चला, आता आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. शॉपिंगचा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, बाय बाय. आणि हो, पुढचा व्हिडिओ शॉपिंगचा नक्कीच नसेल, कारण बोर नाही करणार, काही वेगळं टाकेन किंवा काही वेगळं असेल आपल्या व्हिडिओमध्ये.